Okay. So today we are going to start with actinoids. The actinoids includes the 14 elements from thorium to lawrencium. आता actually actinoids हा कुठे belong करतो? Actinoid belongs to 7th period. कोणता पिरियड? हा 7th पिरियड आणि ग्रुप नंबर काय आहे तर थर्डच. 7th पिरियड ग्रुप थर्ड. त्यामध्ये काय आहे जो ऍक्टिनियम आहे ऍक्टिनियम त्या ऍक्टिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 89. तो डी ब्लॉक मध्येच भरतो. कोणामध्ये भरतो? डी ब्लॉक. त्याच्या पुढचे जे 14 एलिमेंट्स आहेत कोण? थोरियम ज्याचा ॲटॉमिक नंबर काय आहे 90 टू लॉरेन्शियम ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे काय तर 104. हे सेपरेटली ऍट द बॉटम ऑफ द पिरियोडिक टेबल ऍक्टिनियमच्या पुढचे 14 एलिमेंट्स म्हणून त्याला काय कन्सिडर केले जातात तर ऍक्टिनॉइड्स. काय कन्सिडर केले जातात? जसं तुम्हाला लॅन्थेनमच्या केसमध्ये हाफ फील्ड सबशेल आणि कम्प्लिटली फील्ड सबशेलला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असे ऍझम्पशन्स ह्या केसमध्ये पण मिळणार आहेत. पण जेवढे काय एलिमेंट्स इथं आहेत त्याची केमिस्ट्री जास्त माहित नाहीये. रिझन ॲटॉमिक नंबर 92 थोरियम पर्यंतच नॅचरल आणि मॅनमेड आहेत. 93 टू 104 त्याच्या पुढचे पण 105 टू 118 हे सगळे कसे आहेत? मॅनमेड ट्रान्सयुरॅनिक. कसे आहेत? मॅनमेड आहेत आणि काय आहेत तर ट्रान्सयुरॅनिक. मॅनमेड आहेत आणि काय आहेत तर ट्रान्सयुरॅनिक. सो इथं बघा The actinide includes the 14 elements from thorium to lawrencium. The name and symbol is given. हे बघा ऍक्टिनियम डी ब्लॉकलाच असतं. ऍक्टिनियम ॲटॉमिक नंबर 89. ऍक्टिनियम सिम्बॉल AC. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते 6d1 आणि काय असते तर 7s2. कॉमन ऑक्सिडेशन स्टेट M3+ जर असेल म्हणजे ऍक्टिनियम 3+ असेल तर हे 3 इलेक्ट्रॉन जाणार आहेत. S मधले 2 आणि डी मधला 1. ठीक आहे. आता M4 तर ह्यामध्ये पॉसिबल नाहीये. फाईन. आता त्यांनी सांगितलंय M3+ साईज आयोनिक साईज कमी असणार आहे. आयोनिक साईज नॉर्मल मेटल ऍटम पेक्षा त्याचा आयोनिक साईज कमी असतो जर ते कॅटायन फॉर्म करतात. कॅटायन कसे फॉर्म होतात? ड्यू टू लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. कशामुळे होतात? कोणामुळे होतात? ड्यू टू लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. नेक्स्ट थोरियम हा बघा जरा एक्सेप्शनल केस आहे थोरियमची. ॲटॉमिक नंबर 90 थोरियम F ब्लॉक मध्ये प्लेस करतो पण त्याचं F सबशेल फील होत नाही. त्याच्या डी मध्येच 2 इलेक्ट्रॉन असतात. कशामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात? डी मध्ये. तर बघा थोरियम TH ह्याचं कॉन्फिगरेशन काय आहे 6d2 आणि 7s काय तर 2. मग इथं ऍक्च्युली 5f मध्ये इलेक्ट्रॉन येतच नाही त्यामुळे इथं कंडिशन 5f पण असं आपण म्हणू शकत नाही. हा 7s2 6d1 काय येणार आहे तर +3 येणार आहे आणि दुसरी काय येणार आहे ह्यातले पण 2 गेले ह्यातले पण 2 गेले म्हणजे +4 येणार आहे. त्या केसमध्ये 5f0 येणार आहे. समजते? इथं त्यांनी सांगितलंय की जर तुमचे 5f मध्ये 1 इलेक्ट्रॉन असला असता तरची गोष्ट आहे की 5f1 6d2 आणि 5f1 6d1 आणि 7s2 असलं असतं ह्यातले 2 आणि ह्यातला 1 +3. ओके सो ठीक आहे. नेक्स्ट आता पुढे बघा पुढं तेवढं नॅचरली थोडं आपल्याला ह्या केसमध्ये थोडे लक्षात ठेवायला लागणार आहे. प्रोऍक्टिनियम कोण आहे? हा प्रोऍक्टिनियम मध्ये काय असतंय 5f2. ऍक्च्युली तर 5f1 असायला पाहिजे होतं थोरियमला. मग इथं काय असणार आहे 5f2. मग 5f2 6d1 7s2. युरॅनियम 5f3 6d1 7s2. नेक्स्ट नेपच्युनियम 5f4 6d1 7s2. मग आता डी मध्ये कुठं कुठं इलेक्ट्रॉन आहेत? ऍक्टिनियमचे तर आहे थोरियमच्या ह्याच्या डी मध्ये 2 आहेत. थोरियम नंतर प्रोऍक्टिनियम मध्ये 1, युरॅनियम मध्ये 1, नेपच्युनियम मध्ये 1. समजतंय का? हा 5f2 6d1 5f3 6d1 5f4 6d1. नेक्स्ट बघा प्लुटोनियम. प्लुटोनियमचं कॉन्फिगरेशन काय असतंय 5f6 7s2. ह्यामध्ये डी मध्ये इलेक्ट्रॉन नाहीये. 5f6 7s2
डी मध्ये इलेक्ट्रॉन नाहीये. 5f4 नंतर डायरेक्ट 5f6, 5f5 नाहीच आहे, 5f6 7s2. परत काय येणार आहे 5f7 7s2. परत काय येणार आहे 5f7 6d1 7s2. परत 5f9 7s2. परत 5f10 7s2. परत 5f11 7s2. एलिमेंट्स मी सांगते, फक्त लक्ष द्या थोडं. नंतर 5f12 7s2. परत 5f13 7s2. परत 5f14 7s2. परत 5f14 6d1 आणि 7s2. इथं प्लुटोनियमच्या डी मध्ये इलेक्ट्रॉन नाहीये आणि अमेरिकमच्या डी मध्ये इलेक्ट्रॉन नाहीये. एफ मध्येच आहे. कशामध्ये आहे? एफ मध्ये. ठीक. आता अमेरिशियम मध्ये हाफ फील्ड सबशेल असते आणि हाफ फील्ड सबशेलला काय असते तर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. त्याच कन्सेप्ट मध्ये क्युरियमला पण हाफ फील्ड सबशेल पाहिजे. क्युरियमला कसला सबशेल पाहिजे? हाफ फील्ड सबशेल. हाफ फील्ड सबशेल पाहिजे म्हणून तो 5f7 आणि एक इलेक्ट्रॉन मग पुढचा कशामध्ये ढकलतो? 6d मध्ये. कशामध्ये ढकलतो? सो 5f7 6d1 आणि 7s काय येणार आहे तर 2. नेक्स्ट बर्केलियम. बर्केलियम मध्ये बीके 5f काय असते 9 7s2. 5f8 नाहीच आहे. का नाही आहे? कारण हाफ फील्ड पाहिजे होतं म्हणून एक इलेक्ट्रॉन पुढे ढकललं. नेक्स्ट कॅलिफोर्नियम CF मध्ये काय आहे 5f10 7s2. आइन्स्टाइनियम मध्ये काय आहे ES 5f11 7s2. फर्मियम मध्ये काय आहे 5f12 7s2. मेंडेलिव्हियम मध्ये काय आहे 5f13 7s2. नोबेलियम मध्ये काय आहे NO 5f14 7s2. आणि हा परत लॉरेन्शियम 5f15 तर पॉसिबल नाहीये. हाफ कम्प्लिटली फील्ड सबशेल पाहिजे. काय पाहिजे? हा कम्प्लिटली फील्ड सबशेल पाहिजे म्हणून डी मध्ये इलेक्ट्रॉन जाते. कशामध्ये इलेक्ट्रॉन जाते? डी मध्ये. ठीक आहे. मग कम्प्लिटली फील्ड कोण असतात? नोबेलियम कम्प्लिटली फील्ड आहे आणि लॉरेन्शियम पण काय आहे कम्प्लिटली फील्ड आहे. तसंच अमेरिकम आणि क्युरियम काय आहे तर हाफ फील्ड. त्यामुळे त्यांची स्टॅबिलिटी काय असते? जास्त. त्यामुळे त्यांची स्टॅबिलिटी काय असते? जास्त. आता कोणाच्या डी मध्ये इलेक्ट्रॉन म्हणजे मोस्ट ऑफ द केस मध्ये तुम्हाला डी मध्ये इलेक्ट्रॉन दिसतोय हा ना. मग इथं आपण उलट लक्षात ठेवायचं. उलट लक्षात ठेवायचं म्हणजे काय की कोणत्या एलिमेंट मध्ये डी मध्ये इलेक्ट्रॉन नाही आहे. प्लुटोनियमच्या डी सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन नसतो. त्यानंतर प्लुटोनियम नंतर अमेरिशियम किंवा अमेरिकम आपण म्हणतो त्याच्या डी मध्ये इलेक्ट्रॉन नसतो. त्यानंतर परत बर्केलियम मध्ये नाहीये. नेक्स्ट कॅलिफोर्नियम मध्ये नाहीये. नेक्स्ट आइन्स्टाइनियम मध्ये नाहीये. नेक्स्ट फर्मियम मध्ये नाहीये. नेक्स्ट मेंडेलियम मध्ये नाहीये. म्हणजे टोटल 14 एलिमेंट आहेत. 14 एलिमेंट मधल्या 1 2 3 4 5 6 7 7 असे एलिमेंट्स आहेत की ज्याच्या डी सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन नाहीये. नाहीतर राहिलेले जे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत त्या सगळ्यांच्या डी सबशेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. एक्सेप्शनल. आणि मी तुम्हाला काय म्हटलं थोरियम आणि युरॅनियम ॲटॉमिक नंबर 92 त्याच्या पुढचे जे काही एलिमेंट्स आहेत ते सगळे मॅनमेड आणि ट्रान्सयुरॅनिक आहेत. सगळे मॅनमेड आहेत आणि काय आहेत ट्रान्सयुरॅनिक आहेत. आणि हा हे काय करतात तुमच्या युरॅनियम हे बघा हे कोण आहे अमेरिकम आहे ना. अमेरिकम ह्या अमेरिकम पर्यंत ते काय करू शकतात हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. म्हणजे युरॅनियम जो आहे ना तुमचा हा युरॅनियम +2 +4 +6 पण ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. +2 +4 +6 पण ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. पण बाकीचे एलिमेंट्स हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाही. लोअर ऑक्सिडेशन स्टेटस दाखवतात +2 किंवा +3. सो इथं बघा ऍक्टिनॉइड्स कसे आहेत. द ऍक्टिनॉइड्स आर रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स अँड अर्लियर मेंबर्स have relatively
स्मॉल लाईफ पिरियड म्हणजे शॉर्ट लाईफ पिरियड आहे. ऍक्टिनॉइड्स आर रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स अँड अर्लियर मेंबर्स हॅव रिलेटिव्हली लॉंग हाफ लाईफ. सॉरी, जे पहिले मेंबर्स आहेत त्यांचा हाफ लाईफ पिरियड काय आहे जास्त. असं बघितलं तर थोरियम आणि युरॅनियम नॅचरल आहेत ना, त्यांचा हाफ लाईफ पिरियड पण जास्त असतं. ठीक आहे. लॅटर वन्स द हाफ लाईफ व्हॅल्यूज रेंजिंग फ्रॉम अ डे टू 3 मिनिट्स फॉर लॉरेन्शियम. लॉरेन्शियमचं किती दिवस टिकतो लॉरेन्शियम? 3 मिनिटसाठी. The latter members could be prepared only in a nanogram quantity. त्याच्यानंतरचे लॉरेन्शियमच्या नंतरचे. This facts render their study more difficult. त्यामुळे आपण त्याचा स्टडी जास्त करू शकत नाही, कारण कमी प्रपोर्शन मध्ये बनवू शकतो आणि त्यातल्या त्यात त्यांचा हाफ लाईफ पिरियड पण जास्त नाही. ते खूप कमी वेळासाठी टिकतात. ते खूप कमी वेळासाठी काय करतात तर टिकतात. सो बघा, all the actinoids are believed to have electronic configuration 7s2. सगळ्यांकडे 7s2 आहे. 5d मध्ये variable occupancy आहे. then variable occupancy of 5f and 6d subshell. So the 14 electrons are formally added to 5f electrons. 5f, though it is not in thorium. Thorium मध्ये नसते, Z is equals to 90, but from proactinium onwards, त्याच्या पुढच्या atomic number 91 onwards, 5f orbitals are complete at element 103. The irregularities in the electronic configuration of the actinoids, like those in the lanthanoids, are related to what? F0 configuration achieve करण्यासाठी, half filled subshell achieve करण्यासाठी आणि completely filled subshell achieve करण्यासाठी. So the irregularities in the electronic configuration of actinoid, like those in lanthanoids, are related to stabilities of F0, F7, F14 occupancies of 5f orbital. Thus, the electronic configuration of americium and curium are radon 5f7, 7s2. americium. curium चं काय आहे? 5f7, 6d1, 7s. क्युरियमला हाफ फील्ड सबशेल पाहिजे होती म्हणून 6d मध्ये इलेक्ट्रॉन आला. Although the 5f orbitals resembles the 4f orbitals in their angular part of wave function. हा, कारण आपण ऍक्च्युली हे जे सबशेल्स आहेत हे ऍक्च्युली आपण ऑर्बिटल्सचा पार्ट आहे, म्हणजे ऑर्बिटल्स पासून ऑर्बिटल्स 5 जे सबशेल्स आहेत ते सबशेल मध्ये डिवाइड होतात, ज्याला आपण ऑर्बिटल म्हणतो. अँड ऑर्बिटल इज अ 3 डायमेन्शनल स्पेस वेअर प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इज व्हॉट? मॅक्सिमम. मग वेव्ह फंक्शन त्यांनी काय म्हटलंय की जसं 4f चा वेव्ह फंक्शन आहे तसंच 5f चा वेव्ह फंक्शन आहे. हा, region. They are not as buried as 4f orbitals. Hence, 5f electrons can participate in bonding to a greater extent. Now, atomic size किंवा ionic size, left to right filling of electron is taking place in the same subshell. Same shell मध्ये filling होते. आतल्याच्या आतल्या, बाहेरच्या हा, नॉर्मली जर इलेक्ट्रॉन बाहेरच्या शेल मध्ये भरला ना तर न्यूक्लियर चार्ज वाढतो मेजरेबली, पण इथे इलेक्ट्रॉन आतल्याच्या आतल्यामध्ये भरतोय त्यामुळे तेवढा न्यूक्लियर चार्ज वाढत नाही. न्यूक्लियर चार्ज एकदम स्लाइटली वाढतो. शिल्डिंग इफेक्ट पण स्लाइटली काय होतं? कमी होतं. वाढत नाही ह्या केसमध्ये, कमी होतं, कारण फिलिंग आतल्या शेलमध्ये होत चाललंय ना. तर डी सबशेल जेवढं शिल्डिंग इफेक्ट दाखवते त्यापेक्षाही कमी एफ सबशेल दाखवते. एफ सबशेलचं शिल्डिंग इफेक्ट कमी असते. शिल्डिंग इफेक्ट कमी असते त्यामुळे त्याचं शिल्डिंग इफेक्ट कमी होत जातं जसं जसं इलेक्ट्रॉन भरतात, आणि न्यूक्लियर चार्ज स्लाइटली काय होतं? वाढतं. न्यूक्लियर चार्ज स्लाइटली वाढलं तर ऍटॉमिक साईज स्लाइटली काय होणार आहे? कमी. मग जसं लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन होतं तसंच काय होतंय? ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन, की 14 एलिमेंटचा आयोनिक साईज किंवा ऍटॉमिक साईज आहे ते ऑलमोस्ट 10 पिकोमीटरनच कमी होते. किती पिकोमीटरनं कमी होते? किती पिकोमीटरनं कमी होते? 10. सो बघा, the general trends in lanthanoid is observed in the actinoids as well as. There is a gradual decrease in the size of atoms or M3 plus ion across the series. This may be referred as actinoid contraction. Like lanthanoid contraction, the contraction is however greater from element to element in the series, resulting from poor shielding of 5f electrons. ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेट साठी इकडे लक्ष, मी तुम्हाला काय म्हटलं, हे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहेत कुठपर्यंत? क्युरियम, जिथं काय कॉन्फिगरेशन आहे? 5f7. कसलं कॉन्फिगरेशन आहे?
हे बघा, ऍक्टिनियमचं ऑक्सिडेशन स्टेट +3, थोरियम काय दाखवतो +4. ठीक आहे, प्रोएक्टिनियम +3 +4 +5 तिन्ही दाखवतो. युरॅनियम +3 +4 +5 +6. नेपच्युनियम +3 +4 +5 +6 +7. परत प्लुटोनियम +3 +4 +5 +6 +7. हाफ फिल्ड झाला हा, कमी येते. +3 +4 +5 +6. ह्याच्या डी मध्ये पण इलेक्ट्रॉन आहे. +3 आणि फक्त काय दाखवतो +4. बर्केलियम +3 +4. बाकी कॅलिफोर्नियम, आइन्स्टाइनियम, फर्मियम, मेंडेलियम, नोबेलियम, लॉरेन्शियम +3. सो कॉमन ऑक्सिडेशन स्टेट इज +3. लॅन्थेनॉइड्स एवढे व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नव्हते, पण ऍक्टिनॉइडचे जे पहिले 7 मेंबर्स आहेत ते व्हॅरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. समजतं मी काय सांगते? ठीक आहे. सो बघा, there is a greater range of oxidation states which is in part attributed the fact that 5f 6d आणि 7s ची एनर्जी नियरली सेम आहे, त्यामुळे तेवढे इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करू शकतात. आर कंपॅरेबल एनर्जीज ऑफ कंपॅरेबल एनर्जी म्हणजे त्यांची एनर्जी नियरली काय आहे तर सेम, त्यामुळे इझिली 7s मधले पण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकतो, 6d मधले पण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकतो आणि 5f मधले पण इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकतो. सो the known oxidation state of actinoids are listed in the table. दाखवलं मी तुम्हाला. हा, आणि what actinoid shows? The actinoid shows in general +3 oxidation state. Their elements in the first half of the series frequently exhibit higher oxidation state. For example, maximum oxidation state increases from +4 in thorium to +5, +6, +7 respectively in प्रोएक्टिनियम, युरॅनियम आणि कोण आहे तर नेपच्युनियम. बट डिक्रीज इन सक्सिडिंग एलिमेंट्स, पुढच्या एलिमेंट्स म्हणजे F7 नंतर डिक्रीज होते ऑक्सिडेशन स्टेट. सो द ऍक्टिनॉइड्स रिझेम्बल्स द लॅन्थेनॉइड्स इन हॅव्हिंग मोर कंपाउंड्स विथ +3 ऑक्सिडेशन स्टेट दॅन इन +4 ऑक्सिडेशन स्टेट. ऍक्टिनॉइड्स जास्त +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कंपाऊंड दाखवतात लॅन्थेनॉइड्स पेक्षा. The actinoids resembles the lanthanoids. Actinoids lanthanoids सारखेच +3 ऑक्सिडेशन मध्ये जास्त प्रोडक्ट दाखवतात. हे दाखवलेत त्यांनी. ऍक्च्युअली तुम्ही बोर्ड्स म्हणजे स्टेट बोर्डची बुक बघितला ना, एवढे व्हॅरिएबल ऑक्सिडेशन नाही आहेत. युरॅनियमच +6 दाखवतात. +7 ऑक्सिडेशन स्टेट नेपच्युनियम आणि प्लुटोनियमचे दाखवलेलीच नाहीये. +2 +4 +6 युरॅनियम दाखवतो आणि त्यानंतर ना हायर ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल नाहीत, स्टेबल नाही आहेत खरं ते, पॉसिबल जरी असले तर. So, however, +3 and +4 ion tends to hydrolyze. Hydrolyze म्हणजे ते easily water बरोबर react करणार आहे आणि हायड्रॉक्साइड फॉर्म करणार आहे. So, because the distribution of oxidation state among the actinide is so uneven and so different for the former and latter element, it is unsatisfactory to review their chemistry in terms of oxidation state. म्हणजे एवढं जे काही डिफरन्स आहे त्यामुळे त्यांची जास्त काही प्रॉपर्टीज आपण ऑक्सिडेशन स्टेट बद्दल डिस्कस करू शकत नाही की ते कोणते कोणते ऑक्सिडेशन स्टेट. हे बघा, खूप कमी लाईफ पिरियड आहेत असल्यामुळे ते सगळे एवढे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. कसे दाखवतात, काय दाखवतात ह्याबद्दल डिटेलिंग डिस्कशन नाहीये. किती प्रोडक्ट फॉर्म होतात याच्याबद्दल डिटेलिंग डिस्कशन नाही. हा +3 कॉमन मध्ये दाखवतात ते, +4 मध्ये पण कॉमन मध्ये दाखवतात ते. जनरल कॅरेक्टरिस्टिक, जसे लॅन्थेनॉइड मेटल्स होते सिल्वरी मेटल, तसे पण हे पण सिल्वरी मेटल्स आहेत. The actinoids are metals all silvery in appearance but display a variety of structures. The structural variability is obtained due to irregularities in metallic radii. त्यांचा metallic radii irregular असते. Normally left to right वाढायलाच पाहिजे, पण जिथं हाफ फील्ड कम्प्लिटली फील्ड सबशेल आहे तिथं वाढतं, कमी व्हायला पाहिजे, स्लाइटली वाढतो, which are far of greater than in lanthanoids. The actinoids are highly reactive. लॅन्थेनॉइड्स पेक्षा कोण जास्त रिएक्टिव्ह आहे? रेडिओएक्टिव्ह आहेत. कशा आहेत? The actinoids are highly reactive metal, especially when finely divided. The action of boiling water on them, for example, gives a mixture of oxides, hydrides, and combination of with most of the non-metal takes place at moderate temperature. Hydrochloric acid जो आहे attacks all the metals. हायड्रोक्लोरिक ऍसिड सगळ्या मेटल्सला अटॅक करतो, बट most are slightly affected. Just affect होते. Most are slightly affected by nitric acid, owing to the formation of protective oxide layer. Alkalis have no action.
म्हणजे ऍसिडची ऍक्शन आहे पण अल्कलीजची ऍक्शन नाहीये. परत मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये थोडस जास्त यामध्ये परत तोच लॉजिक आहे. अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर मॅग्नेटिझम दाखवणार आहे, पेड असतील तर मॅग्नेटिझम दाखवणार नाही. पण जे म्यू असणार आहे, म्यू इज इक्वल्स टू, त्याचा फॉर्म्युला कॉम्प्लेक्स आहे. कारण स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम पण चेक करायला पाहिजे, ऑर्बिटल अँग्युलर मॅग्नेटिक मोमेंटम पण काय करायला पाहिजे तर चेक करायला पाहिजे. हा, तो फक्त अप्लाय करून नाही चालणार, ते फक्त स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम साठी आहे. हा, इथं वेगवेगळे कॉम्प्लेक्स फॉर्म्युला होत जातात. तो पण आपण कुठे वापरू शकतो, फक्त 3Dच्या केसमध्ये. 4D 5D 6Dच्या केसमध्ये तो फॉर्म्युला युज करू शकत नाही, कारण तिथं ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम पण काउंट करावी लागते आपल्याला. So the magnetic properties of actinoids are more complex than those of lanthanoids. Although the variations in the magnetic susceptibility of actinoids with the number of unpaired phi of electron is roughly parallel to the corresponding results for the lanthanoids. So the latter have higher values. It is evident from the behavior of actinoids that the ionization enthalpy of early actinoids, ionization enthalpy, amount of energy required to remove an electron from the outermost shell, though not accurately known but are lower than early lanthanoids. Early lanthanoids पेक्षा early actinoids ची ionization enthalpy कमी असते. रिझन, डाऊन द ग्रुप आपण जसं जातो तर न्यूक्लियस शेल नंबर वाढलं ना, डिस्टन्स वाढलं, त्यामुळे बाहेरचा इलेक्ट्रॉन तेवढं काही टाइटली बाउंडेड नसतो, त्यामुळे आपण त्यातून इलेक्ट्रॉन इझिली काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. So this is quite reasonable since it is to be expected that when 5 orbitals are beginning to be occupied, they will penetrate less in the inner core. ते जास्त आतमध्ये जात नाही. So the 5 electron will therefore be more effectively shielded from the nuclear charge than the 4f electrons of the corresponding lanthanoids, because the outer electrons are less firmly held. बाहेरचे इलेक्ट्रॉन तेवढे फर्मली हेल्ड नाहीये, त्यामुळे इलेक्ट्रॉन तुम्ही इझिली रिमूव्ह करू शकताय बाहेरचा शेल मधला. जर इलेक्ट्रॉन टाइटली बाउंडेड असला असता न्यूक्लियस बरोबर, तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी जास्त लागली असते. म्हणजे आयोनायझेशन एन्थॅल्पी काय आहे तर जास्त. काय जास्त आहे? हा, पण इथं बाहेर टाइटली बाउंडेड आहेत, आत तेवढे डीपली सिटेड नाही आहेत. 5F चे जे सबशेल्स आहेत ते डीपली सिटेड नाही आहेत, त्यामुळे त्यातल्या बाहेरच्या शेलमधून इझिली इलेक्ट्रॉन काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. So because the outer electrons are less firmly held, they are available for bonding in the actinoids. A comparison of actinoids with lanthanoids with respect to different characteristics as discussed above reveals that behavior similar to that of lanthanoid is not evident until the second half of the actinoid series. पहिल्या हाफ सिरीज मध्ये हे बघा, लॅन्थोनाइड्सच्या पहिल्या हाफ सिरीज मध्ये पण कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +3 होतं आणि लॅटरच्या पण हाफ सिरीज मध्ये कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +3 होतं. पहिल्या हाफ सिरीजचा आयोनायझेशन एन्थॅल्पी काय होता, जास्त लॅन्थोनाइड्सचा, पण ऍक्टिनॉइड्सच्या पहिल्या हाफ सिरीजचा आयोनायझेशन एन्थॅल्पी जास्त नाहीये. पहिले 7 एलिमेंट्सची प्रॉपर्टी ऍक्टिनॉइड्सची पहिल्या लॅन्थोनाइड सारखी दिसत नाही, पुढच्यांची दिसते. However, even the early actinoids resembles the lanthanoids in showing close similarities with each other, and it is a gradual variation in properties which do not entail change in the oxidation state. So the lanthanoids and actinoid contractions have extended the effect on the sizes and therefore the properties. No doubt हे आहेत differences, पण जसं लॅन्थोनाइड कॉन्ट्रॅक्शन होतं म्हणजे आयोनिक साईज खूप स्लाइटली कमी होत होती, ऍक्टिनॉइड्स मध्ये पण आयोनिक साईज स्लाइटली काय होते, कमी होते. जसं लॅन्थोनाइड कॉन्ट्रॅक्शन झाला त्याचा इफेक्ट कुठे आला, लॅन्थोनाइड कॉन्ट्रॅक्शन 4F चा इफेक्ट कुठे आला, 5D ला. तसं इथं 5F चा इफेक्ट कुठे येते तर 6D ला. कुठे येते, 6D ला. So I have extended effect size and the properties of the elements succeeding them in their respective periods. हे बघा, 4F चा लॅन्थोनाइड कॉन्ट्रॅक्शनचा इफेक्ट कशावरती दिसला, 5D वरती. तसा ऍक्टिनॉइडचा 5F चा ऍक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन कशावरती इफेक्ट दिसला, 6D वरती. सो
The lanthanoid contraction is more important because the chemistry of the elements succeeding the actinoids are much less known at present time. समझ में आ रहा है? Yes or no? Now, some applications of D and F block elements हे आपण बघितलेत थोडे थोडे. Iron and steel are most important construction material today. Next, their production is based on reduction of iron oxide Fe2O3, the removal of impurities, and addition of carbon and alloying metals such as chromium, manganese, and nickel. Some compounds are manufactured for special purpose such as TiO, titanium oxide, for pigment industry, MnO2 for use in dry battery cells. So the battery industry also requires zinc and nickel cadmium. The elements of group 11 are still worthy of being called coinage metals. Coins बनवतो त्यांना. Although silver and gold are restricted to collection items. म्हणजे आपण अजूनपर्यंत गोल्ड आणि सिल्वरचे कॉइन्स तेवढे काय स्वस्तात आपल्याला मिळत नाही. And the contemporary UK copper coins and copper coated steel, the silver UK coins are copper nickel alloy. Many metals and their compounds are essential catalysts in the chemical industry. Vanadium pentoxide catalyzes the oxidation of SO2. हे आपण बघितलंय. Okay. In the manufacturing of sulfuric acid, हा Ziegler-Natta catalyst आहे. Titanium tetrachloride with triethyl aluminum. Trimethyl नाही, triethyl aluminum असतो. Ziegler-Natta catalyst आहे. Forms the basis for the Ziegler-Natta catalyst used in manufacturing of polyethylene. Polyethylene, इथिन पासून पॉलिथिन. इथिन खूप सारे इथिन्स कंबाईन होतात आणि लॉंग चेन बनते पॉलिथिन. आपण पॉलिथिन बॅग्स वापरतो ना ती. त्या दोन प्रकार आहेत, हाय डेन्सिटी पॉलिथिन अँड low density polyethylene. Iron catalysts are used in the Haber's process for the production of what? Ammonia from N2H2 mixture. Nickel catalyst enables the hydrogenation of fats to proceed. म्हणजे unsaturated hydrocarbons are converted to saturated. So in the Vacuous process, the oxidation of ethine to ethanol is catalyzed by palladium chloride. Nickel complexes are useful in polymerization of alkynes and other organic compounds such as benzene. The photographic industry relies on the special light sensitive properties of AgBr. Actually हे ना हे कॅटलिस्टचा वापर करतो आपण. मोस्ट ऑफ द जे प्रोसेसेस दाखवलेत तिथं डी ब्लॉक एलिमेंट्स हे काय म्हणून वापरले गेलेत तर कॅटलिस्ट म्हणून. मी तुम्हाला हे शिकवलेले आहे सगळं डिटेलमध्ये. डी ब्लॉक एलिमेंटचे कॅटलिस्ट कसे वापरतात हे समजलं तुम्हाला. दिस वॉज ऑल अबाउट डी ब्लॉक. आता तुम्हाला करायचं काय,